सर्व रामपुरवासियांना सूचित करण्यात येते की खरीप हंगामातील पीक बी पाहणी नोंदणी सुरू झाली असून 1 ऑगस्ट पासून तर 14 सप्टेंबर पर्यंत आपल्या शेतामध्ये पेरलेल्या पिकाची 7/12 उतार्यावर ई पीक पाहणी नोंदणी करावी हो। ज्यांनी ई पीक पाहणी नोंदणी करणार नाही त्यांना कोणताही अनुदान खरीप पिकाचा ते विमा मिळणार नाही हो। दुसरी सूचना महत्वाची असून सर्व गावातील जे काही संघटना आहे, इतुकाचा संघटना, लुमणे संघटना, तंबाखू संघटना, आणखी काही जे काही संघटना असेल, सगळ्या बारक्या तिरक्या सगळ्या संघटनाचे अध्यक्ष मोठे पाटील यांच्या घरी पोळ्यासंबंधी चर्चा करण्याकरता व नियोजन करण्याकरता सर्वांनी उपस्थित राहा हो। मस्त मस्त संतोष, एक नंबर हो ना। लखलख काका नाही ते बा, हो काम हुकलं नाही पण बाकी। चला आता कसं काय म्हणलं, काय होय चर्चा काय म्हणलं तिथं? तिथं जा ना बा, तिथं जा चला। मला काय माहित, मला फक्त जेवढं सांगितलं लिहून दिलं तेवढं मी सांगितलं। 100 रुपये घेतले, आपलं काम झालं बा। आता तुम्ही तुमचं पाटला। अबे हो ना, पण कमीत कमी काय आहे बा, काय नाही म्हणजे चर्चा कायची बा? ते बघतीत किती रुपये द्या बा, कोण देणार आहे त्याचं ते काहीतरी आहे बा हो। आता ते बोलू लागले होते गोष्टी सरपंच साहेब, म्हणून म्हणलं जा तुम्ही त्या मीटिंग मध्ये पाका आहे। चला येतो मी पुढे। लक्ष आता काय या दौडीचा फायदा झाला काय? किती वाजता आहे बा? काय काहीच नाही सांगितलं ना। कधी जाऊ म्हणलं तिथं? काय दिवसभर जाऊ म्हणलं तिथं? आता दिवस निघाला सकाळी काय म्हणजे किती वाजता जाऊ? काय तेच म्हणलं मी, विचार करायला काही आहे बा। अरे म्हणलं मी काय म्हणतो सांगतो, टाइम किती वाजताचा आहे काय आहे काही सांगितलंच नाही तू। आता आपल्या गावात 7 भरते 8 वाजता सकाळी, तू म्हणता आता मीटिंग आहे किती वाजता आहे? आम्ही आतापासून जाऊन बसा का चहाच्या टाइमवर? ते लायलात का? अरे 9 वाजता हे आपल्या गावातली बाजार आहे की बाजार हो, 7 सरली की मग तिथे या म्हणे 9 वाजता। अध्यक्ष उपाध्यक्ष जे सांगत नाही त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष, जास्त लोक येऊ नका, कामाकामातले लोक या म्हणे। असं हो का? बरोबर ठीक आहे ना। हा चला मग आता आपला 1 घंटेची 7 असते बाजार, बस एवढा झाला की चालले तिथं मग 9 वाजता आहे ना। ठीक आहे जाय ते पुढे दे आता दवंडी जाय। बैल धुरांत काय शिंग अजून फोडायची आहे ना आपल्या बैलाचे, शांताराम काकाच्या हो माती झाले म्हणले का काही येते म्हणा ते मातीडा ते शिंग फोडणारा माणूस आला का? हो ना, हे शिंग फोडायचे आहे ना आमचे। कसं काय करा म्हणलं, काही येते ते येईन ना कुठे जाते ते? हो येते आज येतेच ते। जा तुम्ही बैल धुना ना, हे आणले की आपल्या घरचे आणा, नाही तर बस हेसले का आपले शांताराम काकाचे ना आपले राहिले। जा लवकर आणतो ना, पहिले हे आणू दे आमचे, मग हे धर लागते ना आम्हाला मग। बरं हो चालेल जगण्याचा काय करावं आता? का पाटील म्हणलं हे काय शिव फोडणार आला नाही, कालही नाही आला। आता खान महिनी आहे, उद्या पोळा आहे म्हणलं, आज यायला तर बसते ना। येईन मागं पुढे हो, बहुतेक आता मला वाटतं संध्याकाळ लोक येईनच ते आज। आता हे मामाला ड्रेस म्हणतात तुम्ही? अरे बा त्याचं काय खरं आहे? ते काही कोणता धंदा ते येईन म्हणून गॅरंटी आहे का त्याची? पण मग आता फोडता कोणा हो, आला नाही ना कोणीच नाही, दुसरा नवाळा माणूसही नाही आला। मग आता काय करावं? अरे मी काय म्हणतो, नाही पाटील हो आपल्याला हे बा भारती हो, मला वाटते त्याच्या घरी झालेच पुढे भाऊ हो, कहू घ्या बा कोणी येते नाही आपल्याला शिंग फोडता येते का? फालतू जीवाई लागली हे तर घरगुती बरोबर नाही ते। चालता त्याच्या घरी गाडी घेऊन चालले जाऊ। सकाळचे 7 वाजले आता हो, घरी सापडतेच आपल्याला ते, नाही तर एक खेप घराच्या बाहेर निघाला दिवसभर कोणाच्या हाती नाही लागत ते। तसं करावं लागत नाही का? एरी आपल्या गावातल्या 5-50 जोडे आहेत हो, त्याला घेऊन या लागत, नाही त्याला आता कुकडे चालला जायचा तर अजून आपत व्हायची। चालता लक्षण भाऊ, चालले जाऊ ना एरी। आता इकडे आपल्या गावात 7 भरते, 9-10 वाजता मीटिंग आहे, मीटिंग पर्यंत येऊन जा तुम्ही। तसं करा नाही का? बरं चालता पाटील, मग चला मग तुमची बुलेट घ्या, माझी गाडी घेतो, चालेल जाऊ तिघं जाऊ ना। तसं करा मग, चला मग कसं त्याला आपण संगच घेऊन येऊ, नाही तर चवणी करते का? चला अरे काय लारा ते बैल आणले म्हणजे माचीस तो इकाले हो, काय बाजारात मांडता का मग आता साथीत आता मांडा लागेल ना मग, पोट्टो लागेल बीजा मागच लागेला बा। बस आता बसतेच काम, आता इकून गेले की बस बैल गेला आता न्यायची साथीत बस मग काय 10-11 वाजे लोक तेच आता काम, मग काय करता आता? इकडे आहे का मा भिंत सांगा, दौंडी ऐकली नाही का? अरे शिवला आले ना इकडे ना, काय करू राहिला इकडे? आला म्हणलं कशा या हो, याचीच वाट पोरायला होतो हो। आलो बाबा आलो। काय शिवला काय दौंडी ऐकली नाही म्हणलं? काय सगळे संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष बोलावले म्हणते हो, झालं का आपल्याला मग 9-10 वाजता मीटिंग?
अरे 9चे 11 होते बरोबर. मग काय तर आता हे आपल्या गावातनी 7 आहे. हा कोणी बाजार करायला काकड्या घे भाजीपाला येते पाहिजे नाही का. मग आता पोह्याचा बाजार म्हणल्यावर आता भाजीपाला येते आणि बाकी दुसरे लोक काही आता हे लाईनी पाटील येते त्या यायला गेले आणाले. ते बैल शिंग फोडणारा मामा लुटेरे. मग 10 वाजता आपल्या 11 वाजताच मिटिंगले. मग काय तर ना पण जरासं आपल्याला नाक राहायला पाहिजे ना आपल्या संघटनेले. सगळ्या संघटनेवाले बक्षीस जाहीर करीन. रूमने संघटनेकडून इतकं जमा करून आपलं काय आहे. आपल्याजवळ तर खिशात कवडी नाही. काय करायचं आता. आणि पोह्याची म्हणलं करीची सोय घे काहीच नाही ना आपल्याजवळ. काय कसं करा म्हणलं. गडी लागली ना सो कशाला सांगितलं ते तुझीच वाट पाहून राहिलो होतो. मग काय आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आता. मग काय तर बक्षिसाचा मेळ बसते आपल्या संघटनेकडून आणि आपल्या करीचा बजेट बसते. टेन्शन नको घेऊ तू. समजलं तेच ना मागच्या सारखं काय आलं काय ते नाही करू बा. मग लोकांचे भारे चोराचे ते इकायचे त्याचं बक्षीस. अरे हुटले का हुट म्हणलं आपण नाहीत म्हणलं ते येणार बुवा गवताची भारी कोण चोरणार रस्त्याची काही बी आपलं. मग आपल्याला एका जणाच्या घरी जायचं आहे. मग काय तर तिथं सगळा बजेट बसते आपला बक्षिसाचा बिन सगळाच. पण कुठं कोणाच्या घरी काय रे सांगत नाही कोणाच्या घरी बजेट बसवायला आपला. अरे चाल ना बस ना कमांडरमध्ये. आता 10 वाजे लोक आपण वापस येत तिथून. मग काय चाल लवकर. हो ते काशा काही येत नाही म्हणते. ते साथीतला जरा बाजार गिजार करतो म्हणते त्या. पोट्ट मागं लागलाय त्याच्या. चल मग चल आपण चालले जाऊ. काय कुठं नेतं काय नाही चाल बस चाल. हो मी तयार असा चाल. पंढरपुरी लागली मध्ये 500 रुपये. चला चला चला. सर्जा राजा 400. रंगबिला 300. चला 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 चला. बा रंगाबिला काय म्हणलं बा सांगू मुकट नाही म्हणलं महाबाजी चिडायचे सांगू राहिलो. अभिंदर बाबा रंगाबिला पटावरची जोडी होती म्हणून राहिला मी. त्याला पाहिजे का. त्याला घ्या म्हणलं कोणती देऊ का म्हणलं. कशाला तू 500 वाली पंढरपुरी लंबे शिंग खानदेशी. चला मला पोते काही वाली पाहिजे मला. ते काही जोडी काही जोडी पाहिजे मला काही जोडी. काही जोडी तर आजी लहान बोलून पहिले. जाय लवकर ते हात बघायला दिले. भाऊ खाली ठेवा म्हणलं काय तुमचं नाव संतोष भाऊ खाली ठेवा ते. चालले का घेऊन ते दोन्ही द्यासाठी आलो ना. आता उभा साठी आलो का. हे सांग ठेवले देतो तू सांग म्हणलं. देतं का 70 रुपयाला देतं का सांग म्हणलं. अरे बाबा आज झाले का. चला चला ते तुमच्या हातची 400 जोडी आहे ती. आणा इकडे खाली ठेवा घ्यायचे नाही म्हणलं ते घेऊ लागलो ना. बलबल कळलं भाव काही भाव सांगतं का. काही 500 600 400 रुपये काही बी बोल लागला. अरे लारे आहे बा बरोबर बोल ना. हिंगा मला पाहिजे जोडी. हिंगा जगण्याला पाहिजे यायला पाहिजे सगळ्या जोडी पाहिजे ना. बरोबर बोल गड्या तू. हे लय झालं 500 400 काय होय. इतका भाव असते का काही आपल्याला का. जाग्यावर पडली जाग्यावर पंढरपुरी. मग 400 मला पडली 100 दूर राहिले. मग हे घ्या ना हे साधे घ्या ना. मग आपले मातीचे आपल्या इकडे घ्या ना. आपल्या घरी बनवलेले घ्या म्हणलं 100 रुपये जोडी. चला घ्या 100 100 रुपये बाबा आम्हाला घरी जायला पुरते बा इतके महाग. बाबा लय सांगू राहिलो तुम्ही महाबाजी करायला मागायला पुरते बा. बरोबर सांगा बा 50 रुपये जोडी देतो याचे. राहू दे घेऊ नका तुम्ही. ठेवून द्या हो ना. तुम्हाला फुकटाच पाहिजे मग काही बी ठेवा म्हणलं खाली ठेवा. ते काय कटोराभर जेवारी दिले की दिले बैल माबुड्यानं. आता नाही म्हणलं ते जमान राहिला. त्याला जाना 200 रुपये जोडी पाहिजे का. त्याला घ्या ते घ्यावाली तुमच्या तिकडची. त्याला घ्या म्हणलं कशाला तो. दे आपल्या गावाकडे देऊन दे. बरोबर 70 रुपये जोड लावून दे. जाऊ ते गाय वासरू सोबत देऊन देतो. जाऊ दे बरोबर कर. अबे 400 समोरला बंगराच्या ते 400 पुरते का आपल्याला काही बिले का. मग हे आपल्या एरी फुटते ना शिंग फुटते त्याचे. आपलेच पुरले भाऊ आपले बैल चांगले. मग तुला माहित महाविंदर करणार राजा बरोबर करे बा लाऱ्या. भाव बरोबर करणं इतका भाव ते का. एक जोडी नाही खपर ना तुझी. नाही खपले चालते राहीन तशा. उद्या निघाले तर पाहिजे का 200 300 400 आणि 500 ची. त्याला घ्या लवकर. नाही तर मग हे 100 वाली आपल्या गावातली. काय लेका काश्या काय तिला बैलच पाहिजे दे रे त्या पोट्टीला घेऊन. लेका बाजार करून आलो तरी झालंच नाही का तू. अरे काय भाव आहे का काय का सांग ना तू जरा. 400 रुपये 500 रुपये 300 रुपये काही आपला भाव सांगून राहिला काय. काय भाव करतो मी. काय म्हणला रे काय भाव म्हणलं जोडीचे सांगतो बरोबर. द्याचे काय भाव सांगतो फक्त. अरे काय सांगता आता 500 सांगा की 300 देते ते. मग काय सांगा पंढरपूर देऊ का 300 रुपयाले. ते दुसरी जोडी आहे ते 150 रुपयाले. गावातली जोडी 80 रुपयाले. त्याला देऊ. चल देऊन टाक मग 300 रुपयाला पंढरपुरी. जाऊ दे तिकडे. घ्या रे किती 1 2 3 4 5 6 जण. ते मागचं कोण लाईन पडलं तर देऊन दे सगळे. 6 जोड्या देऊन दे बाईकून मी देतो 300 रुपयानं 1800 रुपये. चल काढ लवकर जोड्या. अरे आहे का घरी लुटेरे घरी आहे का रे. लुटेरे बाहेर आहे रे. कोण म्हणले का तू लुटेरे करून राहिला. कोण म्हणलं काय पाहिजे तुम्हाला. कोण पाहिजे तुम्हाला काय घापूर वाटते त्याचं. अरे मी काय म्हणतो चपुट्याला आवाज दे. मामा लुटेरेला आवाज दे म्हणलं. देवमन आला म्हणा देवमन चुन खो आहे का बेसन खो आहे का लसण खो आहे दिले का. हो देतो आवाज देतो. हो आंघोळ करून राहिले तर थांबा जराशे. थांबा इथंच थांबा. माय तर पाणी तर पाजले का हरामखोरा. बरं ठीक आहे इथंच थांब तुम्ही. दे लवकर आंघोळ झाली की पाठवून दे लुटेरेले. लुटेरे करून राहिला. हो ना येते ना. बसा ना तुम्ही बसा ना. खुर्ची आण तुम्ही बसा इथं.
मी काय म्हणतो देव मग पाहिजे जरासा हो हे मामा लुटरे आहे तेवढा सोपं नाही बरं तुला वाटते तेवढा हो मागच्या वेळेस त्यानं आपल्या जोडीचे हे बा 400 रुपये जोडीने शिंग फोडले तर हो ते बी सतव हो छान ढमकान पहिले तर त्यानं म्हणे एक शिंग फोडलं बैलाचं आणि एक तसंच राहू दिलं आणि चाललो म्हणे मी आता म्हणून म्हणलं जरासं यावेळेस मागचा खर्चाला राहिला नाही पाहिजे. अरे खडकू नाही देत मी पाहिजे तू आता 1 रुपयात नाही देत त्याले मग फक्त आपल्याला आपल्या गाडीवर घेऊन जाणं आहे आपल्या 2 जोड्या आणि एक आपल्या समजा काकाची 3 जोड्याची बिलकुल फुकटा त्याच्यापासून शिंग फोडून घ्यायचे आपल्याला आहे ना आपला तसा संबंध तसे आहेत ना आपले. नाही पाहिजे तरी बी हो संघ घ्या जाईल गाडीवर बसून हो बस आपल्या 3 जोड्याची शिंग फोडून घ्यायची हो ना एवढं सकाळी निघाला फायदा झाला पाहिजे. तू नको टेन्शन घेऊ ना 1 चहा पाजला गेले सगळे शिंग फोडायला लावतो मी टेन्शन नको घेऊ. बाबा ते काय देवमन कोण होय आला बा ते चुनखो आहे का लसण खो आहे ते म्हणे काय लुटेरे आहे का लुटेरे करू राहिला ते. ते काय आला बा इकडे हो, ते कोण आहे ते एकटाच आहे का कोण आहे म्हणलं सोबत. कोणतरी एक धोत्रा आलाय बा संग अजून त्याच्या भाऊ आहे का कोण आहे काय माहिती नाही माहित मला. भाऊच वाटते त्याचा वामन हो बहुतेक वामन आणि हे देवमन नाही का विशिंडीशी दोघे आले वाटते नाही का बहुतेक मला वाटते शिंग फोडायला लावतील ते नाही का पैशाच्या नावानं तर बहु मस्ती यायची. सांगू मग द्यायले काय काय सांगा भेटून घ्या ते खुर्च्या दुका द्यायला बसायला कसं काय म्हणलं. नाही काही नको नेऊ ते मी चाललोच ना आता भेटतो मी द्यायला काय तर हो ते निपटारा करणं आहे त्याचा काही पैसे देत नाही काही नाही ते शिंग फोडायला आलेत ते बोलावले हो जाय तू हे काम कर. लुटेरे साहेब आहेत का घरी बाबा लुटेरे आहेत का म्हणलं आहे का घरी आहे का. हे कोण आलं हे टकलं काय आला तर रामपूरचे होते. अरे काय रे काय म्हणलं इकडे हा काय मी तर हे घालायला देव म्हणे इकडे काय देवर भाऊ काय कुकडे तुम्ही कुकडे म्हणलं माया सोडा तुम्ही कुकडे म्हणलं. काही नाही इकडे मामा लुटरीच्या इकडे आलो तो ते बैला शिंग फोडायचे आहेत हो आता कसं गाडी आणली समजा म्हणलं चला बा म्हणून बोलावले आलो तो. अरे बाबा सकाळपासून येऊन बसायला म्हणलं 6:30 मग आंघोळ करू राहिला माणूस थांबेला म्हणलं आम्ही. तुम्ही कुठे चालले इथं निघा तुम्ही. निघा म्हणजे काय बोलून काय राहिला तुम्ही माणूस किती बोला तुम्ही निघा म्हणजे खाऊन निघा आम्ही. अरे पहिले मी आलो ना बा मग मी निघणं पहिले द्यायला तुम्ही कसं काय नेणार आहे हा पहिले मी आलो ना. मग तू राज्यात येऊन बसशील आम्ही काय करणार त्याला आम्ही आता आलो मग आम्ही फोन केला द्यायला येऊ राहिलो म्हणून हे केला आम्ही केला फोन हो तू नको सांगू हे बा शानपण नको करू म्हणलं तुम्ही मी नेतो द्यायले. मग ते ठरवतील कोणाची जायचं काय जायचं तुम्ही काय जास्त बडबड करू राहिले येऊ दे द्यायले. येऊ दे ना मग. अरे चाल रे लुटे रे झालं नाही आंघोळ रे ये लवकर रे. आलो हो 2 मिनिटं हो आलो. पहा म्हणलं जिगरी दोस्त आहे म्हणलं माय ते चालले मोठे लेको हा पहिले मा गावाला नाही तुम्ही द्यायले मग 6 जोड्या आहे आमच्या तुमचं काय आले का टपरे हो. टपरे करू नको रे शारपणा करू नको बा जाबळा दिलं का काय बोलायला तू देव म्हणे मुका बस तू टाकले आहे बा तू शानपणा करू नको तू मागाय बा एक वाचला तू काय भयमुखाच्या कुठारात नाही आता सोडणार नाही तुले सांगू राहिलो अगो बोलतो. तू नको बोलो शारपणा करू नका चालला मोठा अगो दादागिरी करता का सोड तू सोड कॅलेंडर सोड म्हणतो मी. भिंत कायच करा अरे भांडण नका कर रे बा भाऊ म्हणलं ना तुला सोड म्हणून राहिलो काय कॅलेंडर तू काय बोलू राहिला तू हा शारपणा करू राहिला इथे राहू द्या हो भाऊ रामपूरवाले भाऊ ऐका ना भाऊ देवमन भाऊ सोडा ते सोडा. सोड म्हणतो तुम्ही जाऊ दे बा सोडा तुम्ही सोडा जाऊ दे भाऊ तुम्ही घ्या तुमच्या वालते हात का दे. पडलं ना आता बस तेच म्हणलं मुकी बसा काय म्हणणं काय तुमचं चला आंध्रे बसा चहा घ्या पाणी घ्या चला. राहू दे तू पाणी चहाचं आता लोकला काय विचारलं नाही तोंड नाही बोललं पोट्ट्याचं मला पहिले हे सांग तू शिंग फोडायला चालतं का नाही म्हणलं आता तू माया बा म्हणलं दोस्ताना आपला कायम आहे पंढरपूरला आपण सोबत गेलो समजलं का तर म्हणलं आपल्या भावाचे मायन मा काकाचे 3 जोड्याचे शिंग फोडायला चालायचं आहे गाडी संघ आणलाय. खडकू देत नाही का चुनखो येत नाही हो ना आता काय म्हणा बरं ठीक आहे ना तुमचं काय भाऊ तुम्ही काय आले म्हणलं रामपूरचे. अरे बस हे शिंग फोडायसाठीच आम्ही बोलावले आलतो हो सकाळीच निघालो आम्ही हो आता हे कसं बाहेर आहे 2-3 आम्ही समजा हो 7-8-10 जोड्या आहे समजा गाडी संघ आणलाय. आता कसं करावं नाही का हो ना आता कुकडे जाऊ पहिले इकडे जाऊ तर रुपया नाही भेटत तिकडे जाऊ तर पैसे काय असं करा देवमन भाऊ मी काय म्हणतो मी पहिले काय करतो रामपूरहून येतो हो मग संध्याकाळच्या पायरी तिकडून तुमच्या इकडूनच मग झालं मग समजा तुमच्या 3च जोड्या आहे का नाही यायच्या मग कसं होऊन जाते कवर. बा काय बोलून राहिला तू आम्ही का 6 वाजतापासून इथे येऊन बसलो आणि हे आता आले इकडे पहिले चालला हे काय बरोबर आहे का तू गाडी आणली म्याला का तो सांग मा भाले म्या म्हटलं की टेन्शन घेऊ नको असं कसं काय करू राहिला तू पहिले मी आलो ना बा. नसती जपदले तर नाही का अरे हो तू आला ना पहिले पण ते कसं जास्त जोड्या आहे का नाही पहिल्या टप्प्यात जास्त होऊन जाते संध्याकाळच्या पायरी 3 काढले निघाले. बस तेच म्हणून राहिलो आम्ही आमच्या 10-15 जोड्या होऊन जात तुमच्या सकाळच्या टप्प्यात जास्त होते मग तिकडे जा.
अरे हो भाऊ मुखे बसा ना. पहिले आम्ही आलो म्हणलो. तुमच्या आधी आलेलो समजलं का? बरं बरं ठीक आहे बा, तुम्ही नका बोलू. सांगा म्हणलं लुटेर भाऊ तुम्ही काय करता सांगा. कुकडे झाला सांगा. चला आता देव म्हणले कटवास लागते नाही का. हो ना. हे पहा मी काय करतो, आपलं रामपूरवाले भाऊ, आता आम्ही पहिले जातो समजा यायची इकडे देवमन भाऊची इकडे, नंतर मग तुमची इकडे येतो. जाऊ द्या. चला करा म्हणलं आता जमा करा. ॲडव्हान्स जमा करा म्हणला. द्या देवमन भाऊ ॲडव्हान्स द्या 3 जोडीचा 3 त्रिक 900 रुपये. 200 तिथं आल्यावर द्या. चला जाऊ द्या ना 500 रुपये जोडी. बापा ॲडव्हान्सही पाहिजे का? बापा लगन 500 रुपये जोडी बी. मग कसं म्हणलं, अरे हिंगा म्हणलं किती फोनावर फोन सुरू आहे म्हणलं. इथं या, कोणी म्हणते उमळलेले या, कोणी म्हणते सोमटानेले या. मी काय एरदारा मारू का? पहिले माझ्यात फोनपे मारा म्हणतो मी ॲडव्हान्स, नंतर मी जातो तिथं. मग आता तेच म्हणलं, आता तुम्ही आले घरालोक म्हणून, नाही तर मी आता निघालो होतो तिकडे कामटवाड्याले. पण दोस्ताना आले का असं असते? ना दोस्ताण्याचं याच्यात काहीच नाही आलं ना. ताटापाशी लाळ आता जेवण करता जेवण करा. कसं आहे 300 ॲडव्हान्स 200 तिथं गेल्यावर. बोला रामपूरवाले करू राहिले का जमा आहे का तुमच्याजवळ? कणवून यायचं काम तर. बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे. देतो आम्ही 300-300. काही हरकत नाही. आताच देतो आमच्या जोड्याच्या. तिथं गेल्यावर बाकी जायची. चालते ठीक आहे. मग द्या देवमन भाऊ तुमच्याकडे याचं पहिले. द्या 300 द्या, नाही तर ते मग देऊन राहिले. राहू दे. आम्ही आमच्या घरीच करू. चल रे भाऊ चल दादा चल. कळले का? असा दोस्ताना असते का? कळले का? चला म्हणलं चला. मला माहित होतं ते कट्टीत म्हणून काही ॲडव्हान्स नाही पाहिजे. चला काढा गाडी काढा तुम्ही. आलोच मी 2 मिनिटात आपली पेटी घेऊन. चला पुढे. पाय म्हणलं बघण्या. समजलं ना कुठं आलो आता? लखलकीच्या घरी आलो म्हणलं. पाय कसं घर उचललं लखलकीनं. झालं आता आपलं आहे पा इथंच बजेट बसते बाबू. इथं आता बक्षिसाचंही बजेट बसून आहे आपल्याला आणि आपलंही बी. समजलं का? तिंका बुडा पाणी देऊन आला आता. हो ना लखलकी. अरे काय काकाजी, अरे काकाजी, मी काय म्हणतो, शिवलाल का राजा काय मला तर माहिती नाही काही आला तो. काय पोरग आला वाटते बापा. हो ना कोट गीट घातला वाटतं बा पंजाबनं. काय अरे बा काय सांगा तुम्हाला. अरे काका तुमची आठवण आहे बा. दवंडी म्हटलं का नाही पहिले आठवण तुमची येते. हो मग हे बा सकाळी दवंडी झाली आज. बस तिथून हे बा दवंडी झाल्याबरोबर बिलकुल तुमच्या घराकडेच निघालो आम्ही. 7 वाजता तिथून निघालो. 7:30 पावणे आठले इथं आलो. काय अरे पंजाब, अरे काय चालू अरे? बोला का लय दिवसांनी दर्शन झालं बा शिवलाल भाऊचं. अरे वा आले का शिवलाल भाऊ? अरे काय राजा पंजा तू तर काही येतच नाही. शेवटी म्हणलं चला आता भेटले बा. काय करता आता पोळा आला. काय आता म्हणलं चला भेटल्याशिवाय आता पर्यायच नाही. हो ना ते तर आहेच म्हणा. आता का बाहेरच गोष्टी करता का? चला अंदरे चला घरगिर पहा चला. हो ना चला चला चला. तुम्ही बसा ना तिथं आपल्या हॉलमध्ये बसा. मी आलो चहा घेऊन. आई कर बरं लवकर चहा. मला ड्युटीवर जायचं पटपट. कर लवकर डबा कर. अरे शिवलाल कसं म्हणलं हो याला तर काही दिसून राहिली मला. लवकर बोलतो बा. ते काय पैसे असतो बक्षिसाची बिन आपलं आपला बजेट बसू जरासा. थांब ना चहा पेपर्यंत तर बसून ते 5 मिनिटं. कसा माणूस शिशीत उतरतो पाय तू आता फक्त. बक्षिसाचाही मेळ लावतो आणि बरोबर आपल्या करीचाही बसवतो मी. टेन्शन घेऊ नको तू. बाबा या म्हणलं चहा घ्यायला या. काय कसं वाटलं शिवलाल घरगिर बरं आहे? बरं आहे पद्धतशीर. काय जागाच नाही ना बोलायला काही. इतकं घर 1 नंबर बनवलं ना तुम्ही. बाहेरचं बॅकग्राऊंड पाहिलं ना हप झालं ना आम्ही. मग मी म्हटलं मी लखलकीचं घर होय का नाही. मग पंजाबनं बाकी नाव कमावलं बा. हो पहिल्याच टप्प्यात पोलीस भरतीत लागला आणि आज म्हणलं 1-2 वर्षात घरही उचललं आणि खरोखर म्हणलं बा मानलं दिले. हो बाकी आहे बा 1 नंबर काम. हो ना काय जराचे पैसे कमी पडून राहिले. काही आता मागच्या साईडनं जरा हे राहिलं छपाई गिपाई येते. हो झाला आता जवळपास आलं म्हणा समजा. तेच आहे ना ते काही विषय नाही. मग काय हो ते जाऊ द्या. बाकी आहे बा मी कायसाठी आलो आता. तुम्हाला म्हणजे महत्त्वाचं सांगणं आहे. मला कसं अर्जंट जाणं आहे. हो आता आपल्या गावातनी आता पोळा उद्याचा. आज खांदेमळणी आहे समजा. तर आज तुम्ही कोणत्या हालतीतनी रामपूरला पोहोचले पाहिजे काय. निमंत्रण आमंत्रण द्यासाठी आलेलो आम्ही. अरे का झालोच तुम्ही हे बा. हो खरंच इच्छा यायची पण आता ते कसं आहे ड्युटी लागलेली आहे. पोळा म्हटल्यावर आम्हाला सुट्ट्याच नाही भेटत. म्हणून जरा उद्याचं काही जमणार नाही. आई बाबा येतील समजा. पुन्हा ड्युटी महत्वाची आहे म्हणा. पण गाव नका विसरू गड्या. हो तुम्ही हे बा काही व्हा साहेब व्हा कलेक्टर व्हा काय न्यायाधीश व्हा काही व्हा पण गावाला विसरू नका तुम्ही. हो म्हणून आम्ही हे बा खरोखर सांगतो ना आज आठवण आली म्हणून इथं आलो आम्ही. हो ते आहे म्हणा पण दसऱ्याला कव्हर करतोच मी. दसऱ्याला सुट्टी काढूनच ठेवतो. आणि दुसरी गोष्ट मी काय म्हणत होतो आता तुम्ही जेवण घेऊन करून जा मग. मी कसं जरा ड्युटीचं पाहतो मग जरा तयारी करतो निघाला लागेल आता. नाही नाही बा काहीच नाही जेवणाचं नाही ना काहीच नाही बा पंजाब. फक्त महत्त्वाचा काय मुद्दा कोणता होता आमचा की आता मीटिंग आहे 10-11 वाजता. हो कसं आहे सगळे आता समजा बक्षीस देऊन राहिले. दरवेळेस लाईने पाटील समजा सरपंच याचीच बक्षीस असते. यावेळेस मॅच म्हटलं की बा आपल्या गावातला एक विद्यार्थी पोलीस झाला याच्याकडून आपण आपल्याला काही फुल नाही फुलाची पाकळी आपण मागू. म्हणून म्हणलं बा काय द्यायचं सर. हो त्या हिशोबाने मग कसं मी तिथं बोलायला मीटिंगमध्ये मोकळा होतो. म्हणजे बक्षीसाठी आलं तर काही नाही का. हो ना पण आता काय हे घराचे पैसे इतके लागले ना खरं सांगतो ना. लयच मोठं कठीण काम झालं. हो ना छपाई राहिली मागची ना. हे पा छपायचं नाही ना ते महत्वाचं नाही. ते आज नाही उद्या होईलच. हो का रे पंजाब. हो पण नाव होते ना की बा पहिलं बक्षीस. हो तिसरं दुसरं दिवस नको तू. पहिलं बक्षीस जाहीर कर डायरेक्ट 51,000चं. बिलकुल सगळ्याले 4 खाणी चितच करून टाक. याले म्हणते बा लखलगे.
नाही नाही इतकं बापा 51,000 नाही इतकं काय आता एवढं बजेट आहे का माया नाही नाही हे काय लय असं समजा घराच्या कसं म्हणजे इतकं पैसाच नाही ना आपल्यापाशी. नाही असं करूच नको तू. हे पा माणसाने पा काहीतरी करून दाखवा. हो, मग काय 31,000 तर मागच्या वर्षीच पहिलं बक्षीस होतं. मग आता 51 द्यायला लागेल का? त्याच्यापेक्षा वरूनच भरतो आता. नाही ना एवढं नाही बजेट बसत. असं कर मग 41चं कव्हर करतो. पहिलं बक्षीस पण तू ठेव. 41 41च्या अंदर तू येऊ नको. अरे बा नाही ना इतकं नाही ना 41,000 काय म्हणते राजा का काही आपलं बक्षीस आणि हिंदी 41 काहीच नाही राहिला आजकाल. अरे काय आहे, एका महिन्यात पगार नाही आहे नाही हे लेखाचा. 1 लाख पगार आहे. DA वाढून राहिलं, 8वा आयोग लागून राहिला. काय तुम्ही टेन्शन घेऊन राहील? बा 40ची हिंमत लावस तू लगे टेन्शन घेऊ नको. तर आता वापस पाठवणे बरोबर नाही. बरं हे बा असं करा 31चं कव्हर करून टाका. 31 आपल्या इकडून ते पहिलं हो दुसरं हो तिसरं हो काही हो तिकडे 31 देऊन टाकू जाऊ दे तिकडे. बरं काय आता बरं ठीक आहे मग तुम्ही काही हरकत नाही. तर मग आता फोन पे मारता का मग नगदी देऊन देतो कसं करतं? देतो ना मारून मी. हो आपलं समजा 10-11 वाजेपर्यंत मारून देतो. ठीक आहे ठीक आहे मग हो दे मग पाठवून. हो 10 वाजेपर्यंत म्हणजे मीटिंगमध्ये मग कसं सांगता येते जमा करून देऊन देते माणूस मग. आहे ना मोठा हात मारला का ना. हो ना बरं ठीक आहे टाकायला लावते काही हरकत नाही. बरं आता गेलते शिवलाल भाऊ कोण वापस कोण आले म्हणलं. अरे का शिवलाल भाऊ कोण म्हणलं काय झालं? कायच करावं आमचे बा गिरेमानच खराब आहे. हो ना आता आलो तुझ्या घरी. आता लोक गाडी चांगली होती. हो आता चालू सुरू नाही होऊन राहिली. हो काय झालं आता इंजन ब्लॉक झालं ऑइल काय झालं काही समजायला मार्ग नाही बा. हो आता गाडी तर राहू देतो. हो ना आता आम्ही निघतो. आता कसं सध्या तर काही आपल्याला पैसे नाही. हो तेच सांगायसाठी आलतो तुले तर तू बाहेर आला. अरे इथे ठेवल्यापेक्षा दुरुस्त करून घ्या आणि घेऊन जा. काय बसता इथे ठेवत आता. हो ना आपण ते काय पैशाचा असा घोर आहे. आता आला पोळा म्हणून कसं म्हणलं राहू द्या सध्या. तर मग मी देऊन देतो. मग नंतर द्या तुम्ही. हो, जा गॅरेज मध्ये लावून द्या गाडी ते. आले कसं आता काही देणं होईन ते हो. नाही तर मग असं करून लागलं की हो कसं आता तू काय नुकसान करतं. बक्षीस आपण कमी करून टाकू ना. 25,000 1 रुपया देऊन देऊ. 5,000 रुपये गाडीला लागन. याच्यावर लागणार आहे का? चालते मग तसं करा. हो मी बाबाला सांगून देईन तसं 25 दिले म्हणून. 25 आपलं जाहीर करून टाका. हो मी तुम्हाला 30,000 देऊन देतो. जाऊ तिकडे. चालते ना मग तसं करू मग. हो मागं पुढे देऊन देतो 5,000. तसा काही विषय नाही आपल्याला काही कोणाचे पैसे काय डुबून नाही. आपलं कामही नाही तसं. हो मग मी काय म्हणतो नगदी जर असेल तर देऊन टाक ना. मग कॅश कसं बक्षीस देऊन देते म्हणून. गाडी करून ओके करून चालला जाते म्हणून. हो ना ते आता लेबर लोक येतील पैसा संध्याकाळी. आता पोळ्याचे ना. हो नाही कलरिंग केली की नाही घराची. बरं असं करतो मी काढतो बँकेतले मग आता 30 तुम्हाला देऊन देतो मग. हो ठीक आहे ना ते कसं नगदी दिले म्हणजे कसं त्याच्या तोंडावर मारून फेकले जाय तिकडे. नाही तर काय द्या शान आहे नसं तसं लोक माहित नाही का. आता नगदी देऊन दे मग जाऊ दे. हो ना बरोबर ठीक आहे. मी आणतो आता पैसे तुमच्याकडे देऊन देतो मग. हो ठीक आहे ओके. आले वाटते मामा शिंगपोळे नाही का. हो आले का. हो ना वाटच पाहून राहिलो तुम्हाला येता का नाही. माणसं तर पाठवले बा. हो हे बा इथं जोड्या आहेत म्हणलं 5-6 हो बांधलेल्या. तुमची वाटच पाहून राहिलो होतो आम्ही. हो तेल गिल खोबरेल तेल सगळं बिलकुल पाणी गिनी ओके आहे तिथं. करा सुरू आता. हो ना पण हिशोब पहिले भाव टाव करायला लागेल ना. हो 400 रुपये जोडी आहे म्हणलं भाऊ. हो नाही तर मग घिसघिस नको. आधीच म्हणलं एक तर ॲडव्हान्स घेतो तुम्ही पण घेतला नाही. म्हणून म्हणलं 400 रुपये जोडी आहे म्हणलं. 400 रुपये काही रे झाडालाच पैसे लागले रे. एक तर मावे पिकायला भाव नाही काय रे तुम्ही बी. काही बी आपलं भाव हो काय 2 शिंग 2-4 शिंग काय तासाला इतके टाईम लागते का म्हणला. 400 रुपये काही आपलं राजा बोलायचं आपलं काही बी. अरे बा तुम्हाला काय माहिती आहे बा 8 खुरं आहेत ना त्याचे आणि 4 शिंग 12 नग करावं लागते आम्हाला घासघूस. मग सोपं आहे काय ते. आणि एखाद्यानं जर शिंगावर घेतलं तर मग घेता का तुम्ही नेता का दवाखान्यात. मग आम्हाला भोगा लागन ना मग. 400 लागतील भाऊ. हो सांगा. चालते हो पण हे आमची जोडी आहे का. हो, आमची जोडी पाहा ना याची शिंग केवढ्याला येतं. मग हो हे हाफ तिकीट आहे हाफ तिकीट. हो पहा म्हणलं आत्ताच. बापरे हाफ तिकीट नाही हो. हाफ तिकीट कुठं ते लहान असो का त्याचं थोडी असते काही. बाबा याची शिंग कुठं आहे. कायचे पैसे घेता मग तुम्ही. 200 रुपये लागेल याचे फक्त. 400 जागी 200. हो तेच म्हणलं. जाऊ दे काही शिंगही दिसत नाही त्याला नाही का. उली साठी बरं ठीक आहे चला जाऊ दे. आपलं 200 तुमचं पण बाकी 400. चला लागतो कामोकामी. जा चहाची व्यवस्था करा. खुर्ची गिरची आणा इथं. जा तुम्ही जा. बरं ठीक आहे ते करून घ्या म्हणलं तुम्ही. चला म्हणलं आले का लक्ष्मण भाऊ. चला म्हणलं मीटिंग आहे तिथं लोक गेलेले. चला मनोज भाऊ तुमच्याच घरी चला. आता तुम्ही चाल द्या म्हणलं तुमचं काम. हो पोट्टे आहेत इथं. आम्ही येतो अर्ध्या घंट्यात. ठीक आहे मग. या ना तुम्ही. हो या फक्त जेवणाची व्यवस्था करता म्हणलं भाऊ. म्हणजे कसं जेवण नाही आलो बरं. तेच म्हणलं. बिलकुल चहा नाश्ता जेवण सगळं भेटते. फक्त मस्त बिलकुल असे पद्धतशीर करा शिंग द्या. चला म्हणलं चला झुंबरराव चला. आले सगळे. उशीर झाला जरासा 11 वाजून राहिले ना. आले का सगळे आले. हो आले आता जवळपास आले सगळे. हो जरा गावात साथ होती आज आता आपली. हो आपली भाजीपाला आहे ती. हो त्यामुळे थोडासा उशीर लागला. आता आले जवळपास सगळे. सुरू करायला हरकत नाही आता. आता शेतकऱ्याचा महत्वाचा सण आहे आपला पोळा. आपली संस्कृती टिकवायची आहे. हो बैलाची संख्या कमी होऊन राहिली. थोडी काळजी वाटते पण जे आहे त्याच्यात समाधान आहे. आता आपलं कसं पोळा चांगला भरू आपण आनंदाने साजरा करू. म्हणून कसं नियोजन असणं बरं राहते. पोलीस स्टेशनचा फोन आला होता.
मी सांगितलं काही गरज नाही, कोणाला पाठवायचं नाही. हो, कसं भांडणं गिणणं काही करू नका, आपला पोळा आनंदात पार पडायचा आहे. हा हो, तर आता बक्षिसाचं काय कसं ठरवता? हो देवदास भाऊ सांगा मग आता. आता कसं आहे, मोठे पाटलाचं म्हणणं आलं की बा पहिलं बक्षीस 31 त्यानं कबूल केलेलं आहे, 21 आपलं सरपंच साहेबाचं, तिसरं 11 आपल्या 3 संघटना आहे, इचुकाटा संघटना, तंबाखू संघटना आणि आमची रुमणे संघटना. हो, तर 3 बक्षीस आपले समजा 11,000, 5,000, 3,000 द्यायचं त्याचं अपेक्षित आहे. हो, तर सांगा मग कोणती संघटना किती देते बा. करून टाका ना आमचं तंबाखू संघटनेचं 5वं बक्षीस करून टाका. 3,001 रुपये फायनल. अरे जा कंदील बुडा म्हणा हात जोडा. बरं सांगा रुमणे संघटना काय तुमची कुठपर्यंत आहे का कुठं रोख देता म्हणलं. मी 11 देऊ शकतो. हो, तुमचं पहा तुम्ही किती देऊ राहिले. अरे काय आमची काय पाहता तुम्ही. इचुकाटा संघटना म्हणजे काय अशी साधी संघटना वाटली का तुम्हाला. 25,001 रुपये फायनल झालं आमचं. दुसरं बक्षीस आमचं मोठे पाटलाचा मान आहे म्हणून त्याला पहिले देऊ द्या. दुसरं आमचं म्हणलं आणि तिसरं सरपंचाचं एक परी. इचुकाटा संघटना 25,001 रुपये. 25,000 रुपये बापा, कसं काय हिंमत लावली म्हणा. कुठून फायदा देते का नाही म्हणा. आहे ना, पण नगदीमध्ये आहे का कसं काय, उधारीच आहे म्हणलं, कसं काय बक्षीस. बक्षीस नगदीमध्ये आहे, ते आताच जमा करून देतो. सोबतच आणलेले पैसे मोठे पाटलाजवळ आपले 25,000 जमा होऊन जातील. 5 मिनिटात मीटिंग झाल्याबरोबर. बापा, कुठं मारला म्हणा गालाले का. हो ना बरोबर, ठीक आहे काही हरकत नाही. जमा करून टाकता तुम्ही. आमचं मग आता समजा 4थंच मग 11,000 आणि 5वं आपलं कंदिलाबाजीचं 5,000. कंदिलाबाजी 5,000 देता म्हणलं तुम्ही आता. आपले 5,000 रुपये बाबा, बरोबर ठीक आहे करतो मी आता कवर. हो, आमचे जे आता समजा मुंगशीराम येते, काही हरकत नाही. पहिलं 31, दुसरं 25, तिसरं माय 21 आणि 4थं समजा आपलं 11,000 आणि 5वं आपलं 5,000. फायनल झालं. आता फक्त बक्षीस कोणत्या बैलाला द्यायचं, सजवलेलं द्यायचं का आपल्या अंगात असलेल्या. वाटते शरीरानं सुदृढ असलेल्या बैलाला द्यावा. हो, माझा विचार आहे. सजावटीचा काही विषय नसते, कारण की सजावट काय आहे, सजावटीनं पैशाचाच झाला ना विषय ते. म्हणून म्हणलं बा सजावटही बी आणि अंगातही असला पाहिजे. बरं तसं करू मग. हो ना, काही हरकत नाही मग. हो नाही शिवलाल भाऊ, तुमची काय अडचण नाही, आपली काहीच अडचण नाही. आता आपली यावेळेस कोणतीच अडचण नाही. कोण की जवळचे कशी नाही चालले ना. चला बिलकुल जसं म्हणसान तसं, अंगात भरलेले असो का सजावटवाले असो, सांगा कशी असो. यायचंच वांदा येते नाही का. हां बरं ठीक आहे मग. आता ज्याचे बैल जास्त सशक्त सुदृढ आहे त्याला आपण बक्षीस नेमू. 5 जण आहो समजा, सरपंच मी ना तुम्ही 3 जण. 5 जणांची कमिटी. चला आता बाकीचं काही राहिलं का. ओके. उद्याची तयारी लागा, तोरण बांधा, उद्याची आपली व्यवस्था करणं सुरू करा देवदास भाऊ. काही अडचण नाही आता. बस आता चला निघा मग, काही हरकत नाही ना. झालं ना, आटपलं ना. हो थांबा जराशे. आपलं मनोज चहा आणण्यासाठी गेलेला आहे. हो येईलच ते आता 2 मिनिटं. बसू ना, बसा गप्पा करा. आता समजलं मला मीटिंग आहे म्हणून चिमून राहिले. म्हणलं चला बा. हो ना, म्हणलं अचानकच कसे काय आता 11 वाजता मीटिंग राहिले बा. म्हणलं चला आता. हो काय होतं खातोडीचा विषय कायसाठी होतं म्हणलं. विषय कसा आहे, आपलं मानमोडे साहेबांना विषय काढला की बा आता पोळा आहे. हो, पोळा आहे, त्यानंतर आपलं गणेश उत्सव आहे. आपल्या इथचं जे मंडळ आहे त्याचं तर आपण बा पैशात तुम्ही काळजी करू नका, मी आहो ना. फक्त महत्त्वाचं असं होतं, आता हे पोळ्याचं जे सण आहे, हो आपल्या शहरात आपल्याला कसं जे पाहिजे ते पाहायला भेटत नाही. हो, म्हणून मानमोडे साहेब म्हणे बा आमचे बी बहिणीचे थोडेसे संबंध या सोयरीक संबंधात खराब झाले, तेही चांगले व्हावा म्हणून कसं जे झाला संबंध त्याचा त्याला लखला आपल्याला काही घेणं नाही. आणि एक तर आमचे नातेवाईक कसं आहे आता. हो, आता हे जे गुरुजी आहेत त्याचे सासरे बा आमचे नातेवाईकाचे ते मोठे पाटील. आता त्याचं म्हणणं होतं की बा एखाद्या दिवशी या पोळ्याले उत्सव पाहासाठी. म्हणून म्हणलं आपल्याला तिथं जायचं आहे उद्या. हो, तिथे कसं बा असते तेही पाहायचं आहे. आणि तिथं करगिर मस्त चांगल्या पद्धतीत करत असते तर आपण धाब्यावर जातो हे ते याच्यात काही मजा नाही. हो, म्हणलं सगळी व्यवस्था आपली तिकडे होणार आहे. म्हणून म्हणलं मोठे पाटलाला मी फोन करून देतो आणि आपण कसे सगळे उद्या जाऊ असं माझा प्लॅन होता बा गाडीनं आपल्या. बाबा एकच नंबर. हे बा चला मग. हो, काहीच हरकत नाही आपली. मग आता करता इतका माहोल असते ना. माझ बोलावते ना म्हणे, पण आता मी आठ जाऊ का नाही लगायचं. मागं गेलो तुम्ही एकटे. बरं चला ना मग. चला फक्त एखादा फोन मारून द्या मोठे पाटलाला तुमचं. हो, माझ्या आता काही मिळणार. माझ भाऊ बी आहे आणि मग तिथं समजा आपल्या मारतराव मेवना बी आहे. फोन लावून द्या ना मग. हो, आपलं कसं आमच्या युवायला फोन लावा म्हणा, येऊन राहिलं म्हणा आम्ही असं आहे म्हणा. काय म्हणतो, माया काही जमणार नाही बा. हो मी इकडे जाणार आहो. हो आपले आमचे मामा लुटेरे साडू आहे ना. हो, माझे सासरे बा आहे ते आम्ही तिकडे जाणार आहोत. तिकडे आमची ते कर आहे. ते काय माणसाला द्या पोळ्याला तर या कमीत कमी. पाहिजे ना मी. हो पोळ्याला पण करील नाही थांबणार मी. हो पोळा झाला की चाललाय. चला ना. अरे झडत्या गिडत्यात आहे का तुम्ही. हे बा एक नंबर झडत्या म्हणते तिथचे लोक. हो खतरनाक. मग म्हणलं मी म्हणतो झडत्या गिडत्या काय असते बा मला नाही माहीत. बक्षीस देऊन आले काय ज्यानं झडती म्हणली त्याला 1000 रुपये बक्षीस. खादोडे साहेबाकडून. करू का फोन मग मी मोठे पाटलाले. करा फोन करून द्या. हो काही विषय नाही, करा. खादुडे साहेबाचा फोन आहे. हॅलो. बोला ना साहेब. बोला. नमस्कार म्हणलं मोठे पाटील. काही नाही, आठवण आली. आता मानमोडे साहेब आमचे कसं कॉलनीतले 4-5 जण तुमची युवाई इथंच बसलेलं. आताच विषय झाला पोळ्याचा. काय शहरात काही मजा नाही पोळ्याची. खरी मजा तर बा खेड्यातच आहे. काय आता असं वाटते याची इच्छा आहे, पण आता काय कसं करावं. आता मामी नाही तिथंच वाटते नाही का. मग या ना म्हणा त्याले. हो इथंच आहेत म्हणा शांताराम भाऊ. या म्हणा या. बाबा या ना मग. आम्ही ते स्वागतच करतो. हो मस्त पोळा असते आमची तर. झडत्या हे ती
मग सकाळी आपलं मस्त बैल पोवाळणी या ना, तुम्हाला वाटन तेव्हा या. घ्या, आनंद घ्या, काही विषय नाही. जेवणाची व्यवस्था करतो भलंही. हो ना पण ते काय आता असं वाटतं काय तकलीफ द्या. हो ना, मग रात्रभर असं वाटते बा मग कसं सगळंच पाव उशिरा जाणं हे ते करीचं काय मावलं असते असं तसं. आता तुम्हाला काही चालत नाही, पण आता बाकीचे आहेत की नाही. हो आता हे मंडळी हो म्हणून म्हटलं काय कसं करावं. मग ते काय आम्ही नाही खात म्हणजे, पण हे आहेत ना बाकीचे शांताराम जे ते शेतात करा आणि तुम्ही जेवणाचं वगैरे. हो काही विषय नाही. हो तुम्ही पहा तुमच्या परीनं. जे योग्य वाटेल ते करा. बरं चालते ना मग. हो ठीक आहे, मग येऊन जाईन आम्ही, काही विषय नाही. आणि बाकी बा जेवणाच्या व्यवस्थेचा खर्च कोणी करू नका. मी मी आणि मानमोडे साहेब दोघा मिळून जेवढे ते आहेत समजा करीचं जेवणारे सगळ्याचा खर्च आम्हीच करू. आणि विशेष म्हणजे जे झडत्या चांगले म्हणतील ना लोक, प्रत्येक झडतीला आम्ही 1000 रुपये 1500 रुपये 1100 रुपये बक्षीस बिलकुल देऊ. त्याला म्हणा झडत्या चांगल्या तयार करा म्हणा तुम्ही. दिवस पावले का मारते जमते वाटते बजेट. अरे वा मग अरे येऊ द्या ना मग. या म्हणा त्याले. अरे हॅलो खादोडे साहेब, मी आपलं शिवलाल बोलतो म्हणलं. हे आहेस का तिथं? अरे शिवलाल भाऊ आहेत का तिथं? असं अरे शिवलाल भाऊ पहा म्हणा झडत्या चांगल्या करा. उद्या येतो आम्ही पाहासाठी. ना बाबा तेच तर म्हणलं, आम्हाला तर असंच पाहिजे. तर हो ना, 5000 होत नव्हतं नाही री. या मग. हो बिलकुल बिलकुल. हो बक्षिसाचं काही नाही म्हणा, पण महत्व पाच आहे. हो या तुम्ही. ते कसं मीटिंग होती, सगळे आम्ही इथंच बसलेलो आहोत. देवदास सनसनी ते सगळे इथंच आहोत. आता बरं झालं तुमचा फोन आला. या उद्या तुम्ही मस्त, तुम्हाला जेव्हा या वाटलं तेव्हा या. पोळा आमचा 5 नंतर भरते आणि 6-7 वाजता सुटते समजा. सगळं पाया लागायला जाणं असं तसं सगळा कार्यक्रम पहा तुम्ही. हो ना तेच पाहासाठी. हो ना हो बिलकुल बिलकुल. मुक्कामाच्या हिशोबाने येतो आम्ही. माझ्या गाडीने जेवढा आला 5-6 जण. ठीक आहे मग ठेवू मग. ओके. चला आता पाहुणे मंडळी येतो म्हणते, येऊ द्या नाही का. हो आता फक्त जेवणाचं शांताराम भाऊ तुम्हीच पाहून घ्या म्हणलं. आपण तर आपल्याला जमत नाही ते. हो तर आपल्या शेतामध्ये भलाई लागन तर, नाही तर तुमच्या कुठेही तुमचं ठिकाण निवडा. सगळ्याला आपल्या गावाला तेच जेवण देणार आहे म्हणते. फक्त आपल्याला जागा हे ते व्यवस्था करणं आहे, पाणी गिनी हे ते. ते काही विषय नाही, ते आम्ही करतो ना बरोबर. नाही ते त्याला नाही गट, ते फक्त आचार्य आहेत. हो सगळी व्यवस्था माझ्याकडे द्या. हो शिवलाल टोयगोटी. हो पूर्ण द्यायचं जेवणाची हे ते खाणपिण सगळं बिलकुल. रातभर मुक्कामाची व्यवस्था आपण वावरातच करू. नो टेन्शन. बरं ठीक आहे. हो शिवलाल भाऊ हो तुम्ही पाहून घे जा. हो आपलं भाजी गिजीचं पाहिजे मग तुम्ही. शांताराम भाऊ चला आता उद्याच्या तयारीला लागा. हो चला ओके. चला मीटिंग समाप्त. आता कसं मोठे पाटलाचं म्हणणं आहे की या बा. हो जाऊ मग उद्या 4 वाजता निघू आपण. हो 5 वाजता पोळा आहे तर मग रात्रभर तिथंच. दुसऱ्या दिवशी मग आपलं सकाळी कर झाले निघाले मग. हो चालते ना. हो ना बिलकुल बिलकुल. घनशा भाऊ जाऊ म्हणला. हो चिमनराव हो चालतं मग. हो चला आता. हो येऊ का मग आम्ही आता. झालं ना मीटिंगचं काम. हो या आता बस एवढ्यासाठी होतं ते. हो या तुम्ही आता. हो ठीक आहे. अरे ज्या खादोडे साहेब मानलं बघ तुम्हाला. हो म्हणजे एका दगडात काय सगळेच पक्षी मारतात त्याचा नाही. हो काय प्लॅन बनवला हो तुम्ही. खादोडे म्हणते ना म्हणा बाबू. माझ्या शेपटीवर पाय देता का तुम्ही रामपूरवाले. थांबा पुरं गावच पिटवणार आहात आम्ही. यायले झडतेत नाही सणान पैसे वाटायचे. हो सगळे बिलकुल डावच बसते त्याचे पत्त्याचे. वावरातनी जेवणाची व्यवस्था पैसा आपला खाऊ द्यायचं यायले. आणि पोलीस स्टेशनला फोन लावून बिलकुल पुरेच जमा करायच्या. पुरे लायरीच बोलावची लागायची. एक खेपचे कायमचा काटाच काढायचा रामपूरवाल्याचा. आपल्या जेरी सांगते काय ती पोरगी दिली नाही त्यानं. बरं अपमान केला नाही तुमचा बी माया बी. पुरा बदला घ्या जाता बिलकुल. हो सपाचक रामपूरला जायचं परवा दिवशी. बिलकुल हे बा. हो तुम्ही हे बा एकही सुटला नाही पाहिजे. पूर्ण वावरातनी व्यवस्था करायला जेवायची. तिथंच त्याचे डाव बसते तर 100%. पैसा आला की तूच करतेस त्याचा. पुरे बिलकुल पोलीस स्टेशनला फोन लावून पुरे जमा करा. बस आपण सटकून निघून येऊ तिथून. गाडी त्याच्यासाठी आहे ना. हो ना हे बाळ्या गिड्या आपल्या कॉलनीतले हे अटकले पाहिजे. सगळे बिलकुल म्हणजे पुरे कायमचे स्पीड वाजत आहे. हो आता हे नेहमी करायचंच नाही. आपल्या मामाला लागेल होते. हो आता यायचा काटाच काढायचा आपल्याला कायमचा. चला आता येतो करून.